सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. तर महाराष्ट्रामधील सर्व जणांसाठी, विद्यार्थी असो, पालक असो किंवा कोणीही असो, तर तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. जसं तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं आहे, तर त्यानुसारच ही अपडेट आहे. ओके, आता जसं तुम्ही पाहिलं असेल की कोरोनासारखाच एक नवीन व्हायरस आलेला आहे. तर खरंच ही अपडेट कशा पद्धतीनं खरी आहे ते पूर्णपणे पाहूया. कारण की महत्त्वाचं काय आहे की अशा पद्धतीची जेव्हा अपडेट येते, आपण कोरोनाच्या वेळेससुद्धा पाहिलं तर एक निगेटिव्ह टाईपचं लोकांच्या मनामध्ये इथं होत असते. बट नेमकं त्याबाबत खरं काय आहे हे कोणाला म्हणजे कोणी सांगत नसते. तर खरी अपडेट तुम्हाला मी इथं सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इथं व्यवस्थित समजणार आहे. ओके, तर पूर्ण अपडेट पाहूया आणि तुम्हाला खरी माहिती इथं समजून जाणार आहे. तर पहा, आपण हे अपडेट पाहत आहोत कशाच्या थ्रू, तर आपल्याला अपडेट मिळालेली आहे ABP माझा या न्यूज चॅनलवरून आपण हे इथं घेत आहोत अपडेट. ठीक आहे, तर पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की पहा की चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हाहाकार. आता पहा, चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा, तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोरोना व्हायरस आला होता तेव्हा कशा पद्धतीनं कोरोना व्हायरस भारतामध्ये सुद्धा आला होता आणि चीनमध्ये अगोदर आला होता. तर त्यामुळे कशा पद्धतीनं स्थिती झाली होती. ठीक आहे, आता त्याचप्रमाणे म्हणजे कोरोनासारखा एक नवा व्हायरस इथं आलेला आहे. ठीक आहे, आता हा नवा व्हायरस कोणता आहे तर ते सांगतो मी तुम्हाला. तर पहा, हा जो नवा व्हायरस आहे, हा नवा व्हायरस आहे तो म्हणजेच की HMPV. ओके, ह्युमन मेटान्युमो व्हायरस. हा एक नवीन व्हायरस आहे, जसं कोरोना होता त्याच पद्धतीचा हा आहे. आता इथपर्यंत सर्व खरं आहे की HMPV कोरोनासारखा एक व्हायरस आहे, तो चीनमध्ये आलेला आहे, जसं आपण न्यूज वगैरेमध्ये बघत आहोत. तर हे पूर्णपणे खरं आहे. ओके, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ठीक आहे, आता म्हणजेच पाहू शकता HMPVचं थैमान. आता काय, जसं कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे कशी स्थिती झाली होती, कशा पद्धतीनं कोरोना व्हायरस सर्वकडे पसरत होता आणि त्यामुळे लोकांना इथं प्रॉब्लेम जात होता, कशी स्थिती होती सर्वांना इथं माहीतच आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीनं HMPV हा सुद्धा व्हायरस आहे. बट महत्त्वाचं काय, हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस सध्या तरी फक्त आणि फक्त चीनमध्येच इथं फैलत आहे असं सांगण्यात येत आहे माहिती. आता माहिती सांगण्यात येत आहे म्हणजेच काय, तुम्हालासुद्धा माहिती आहे की चीन जशा पद्धतीनं इथं माहिती लपवत असते, लवकर इथं सांगत नसते, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. तर अशा पूर्ण पद्धतीची माहिती पूर्ण डिटेलमध्ये चीनने अजूनसुद्धा इथं प्रसारित केलेली नाही आहे. थोडीफार त्यांनी माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं म्हणजे लोकांना जे आहे, म्हणजे लहान मुलांना आणि वृद्धांमध्ये जे आहे वेगानं हा पसरत आहे HMPV. ओके, HMPV व्हायरस हे त्यांनी सांगितलेलं आहे की डिसीज वगैरे थोडं होत आहे. ठीक आहे, त्यांना सर्दी, खोकला, ताप वगैरे अशा पद्धतीनं होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चीननं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं हे सुद्धा खरंच आहे की हा जो HMPV व्हायरस हा लहान मुलं आणि वृद्धांमध्ये इथं वेगाने पसरत असतो. ठीक आहे, आणि महत्त्वाचं पहा, आता सर्वात महत्त्वाचं, आता तुम्ही भारतामध्ये राहता, महाराष्ट्रामध्ये राहता, तर तुम्हाला इथं घाबरण्याची गोष्ट आहे का, तर आतापर्यंत म्हणजे जे अपडेट आपल्याला मिळाली आहेत, आतापर्यंत भारतामध्ये असं कुठल्याही प्रकारचं व्हायरस वगैरे आलेलं नाही आहे. त्यामुळे तुमचं जे काम वगैरे असेल ते तुम्ही करत राहा. जर विद्यार्थी असाल, सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत असतो निगेटिव्ह न्यूजचा. बट महत्त्वाचं विद्यार्थी असाल तर तुम्ही इथं काय करा, तुमचा स्टडी तुम्ही करत राहा. सर्वात इम्पॉर्टंट मी सांगत आहे, कारण की त्यावेळेससुद्धा मी अशा पद्धतीच्या अपडेट देत असतो. ओके, तर महत्त्वाचं तुमचा स्टडी तुम्ही करत राहा. अशा पद्धतीच्या निगेटिव्ह न्यूजवर तुम्ही अजिबात भरोसा ठेवू नका. ठीक आहे, त्यानंतर जशी अपडेट येईल मी तुम्हाला इथं सांगणारच आहे, जे खरी असेल ते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. ठीक आहे, आणि महत्त्वाचं, तुम्ही कोणी असाल, पालक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही तुमचं काम इथं सुरूच ठेवा. ओके, आणि महत्त्वाचं, अशा पद्धतीची अपडेट जर आली तर मी तुम्हाला नक्की देणार. आणि जी खरं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगितलं की HMPV व्हायरस खरं आहे, बट तो चीनमध्ये आहे, पसरत आहे, हे सुद्धा खरं आहे. लहान मुलांना होतो, वृद्धांमध्ये होतो, हे सुद्धा इथं असल्याचा दावा करत आहेत, तर ते सुद्धा इथं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. कोरोनासारखा एक नवीन व्हायरस आला आहे आणि तो सुद्धा चीनमध्ये. जशी अपडेट येईल अजून याबद्दल काही तुमच्या रिलेटेड, तर मी तुम्हाला नक्की सांगणार. त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू.